नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवरती म्हणजेच कोमल रेसिपीज या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तुम्ही कधी स्टीम एग मसाला खाल्ला आहे का? खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो. खरं तर एकदम नवीन रेसिपी आहे ही आणि करायला खूप सोपी आहे. झटपट होते, खूप मस्त. तुम्हाला नक्की आवडेल. नक्की ट्राय करा. आवडल्यास लाईक करा. चला तर कशी करायची रेसिपी बघूया. इथे मी अंडी उकडून घेणार आहे पहिली. ते उकडतात तोपर्यंत थोडासा मसाला तयार करून घेऊया. खूप पटकन होतं. इथे मी पातळ उभा कांदा चिरून घेतला आहे. तो हलकासा भाजून घ्यायचा. तो भाजला की त्यात थोडंसं खोबरं घालायचं, 4-5 पाकळ्या लसूण. हे सगळं भाजल्यानंतर बारीक वाटून घ्यायचं. त्याच कढईत मी बारीक चिरलेला कांदा घालणार आहे, बारीक चिरलेला टोमॅटो. हे चांगलं परतलं की ह्याच्यामध्ये खडा मसाला घालून घ्यायचा. खडा मसाल्याने खूप छान टेस्ट येते. पाव चमचा हळद. तिखट तुम्हाला किती हवं आहे त्याप्रमाणे तिखट घालून घ्यायचं. धना पावडर घालून घ्यायची अर्धा चमचा आणि थोडासा एकदम पाव चमचा गरम मसाला घालून घ्यायचा. अंडी सोलून घेते. अंडी उकडले. यामध्ये वाटलेला मसाला जो आहे, कांदा आणि खोबरं, ते घालून घ्यायचं. हा मसाला चांगला परतून घ्यायचा आणि अंड्याला उभ्या चिरा देऊन घ्यायच्या. उभ्या चिरा दिल्यामुळे मसाला आतपर्यंत जातो आणि खूप छान टेस्ट येते. ह्या मसाल्यात थोडंही पाणी घालायचं नाही. एक 2 मिनिटं फक्त झाकण ठेवून घ्यायचं. स्टीम दिल्यानंतर अंड्यामध्ये चांगला मसाला मुरतो. कोथिंबीर घालून सर्व करून घेऊया. खूप छान स्टीम एग मसाला. तुम्हाला ही झटपट होणारी रेसिपी नक्की आवडेल. नक्की ट्राय करा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.